इस्रोने विद्यार्थ्यांच्या अंतराळ संशोधन कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थी उपग्रह योजना सुरू केली होती। त्या योजनेअंतर्गत आयआयटी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रथम या उपग्रहाचं प्रक्षेपण 26 सप्टेंबरला श्रीहरिकोटा इथून झालं होतं। या यशानंतर आणखी एक यश या विद्यार्थ्यांनी मिळवलंय। प्रथम या उपग्रहातून 2 महिन्यानंतर पहिल्यांदाच सिग्नल मिळू लागलेत। एवढंच नाही तर इंडोनेशिया, ब्राझील, नेदरलँड या ठिकाणीही प्रथम या उपग्रहाच्या सिग्नल्सवर नजर ठेवली जाते। या विद्यार्थ्यांची बातचीत केली आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी 3 महिन्यापूर्वी प्रथम या उपग्रहाचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केल्यानंतर आता दुसरे एक मोठे यश आयआयटी विद्यार्थ्यांच्या हाती लागलेले आहे। या ठिकाणी आपण आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये आहोत, जिथे सॅटेलाइट लॅब आहे आणि या ठिकाणी जे ग्राउंड स्टेशन आहे तिथे या उपग्रहावर खरं तर नजर ठेवली जाते आणि नुकतंच या उपग्रहावरून एक महत्त्वाची जी माहिती आहे, जी डिकोडिंग आहे, ती या विद्यार्थ्यांच्या हाती लागलेली आहे आणि केवळ भारतातूनच नव्हे तर इतर देशांमधूनही जे कोडिंग आहे ते या सॅटेलाइटचं केलं जातं है। स्पेस कम्युनिकेशन याला म्हणतात। आपण अधिक माहिती घेऊया। हमारा सैटेलाइट का मेन एम ये है कि आयनोस्फीयर में एक लेयर होती है इलेक्ट्रॉन्स की, तो हम उसका टोटल इलेक्ट्रॉन काउंट मेजर करते हैं। तो हमें जो सिग्नल मिल रहा है उसके रेलेवेंट कुछ डेटा है, तो हम अभी फ़िलहाल इस डेटा का प्रोसेसिंग कर रहे हैं, जिससे हम इसका अंदाज़ा लगा सकते हैं कि जो टोटल इलेक्ट्रॉन काउंट है वो कितना है। सबसे पहली बात तो ये थी कि जब सिग्नल्स आए उससे हमें आइडिया आया कि हमारा सैटेलाइट अभी फ़िलहाल अच्छी तरह से स्टेबल है और अभी हमें सिग्नल्स मिल रहे, उससे ये पता चल रहा है कि आगे भी हमें मिल रहे सिग्नल्स, तो इसका मतलब है कि हमारे जो स्टेबलाइजेशन है वो अचीव हो चुका है। अभी ऐसा है कि इसरो ने हमें काफ़ी सारी फैसिलिटीज़ में हेल्प करी, बट जो भी सिग्नल्स आ रहे हैं और जो भी प्रोसेसिंग होगा वो हम खुद से करेंगे। अपने इसी ग्राउंड स्टेशन पर होगा, यहीं पर सिग्नल्स रिसीव होंगे। जीपीएस मध्ये जे वातावरणात अडथळे येत आहेत ते दूर करण्यासाठी ठोस अशी सायंटिफिक माहिती, त्या माहितीवर हे सगळे विद्यार्थी सध्या काम करतायत आणि प्रक्षेपण झाल्यानंतरचं हे जे यश आहे याचा आनंदही विद्यार्थी सध्या सेलिब्रेट करतायत। पण इस्रोच्या मदतीने, इस्रोच्या माध्यमातून आयआयटी मुंबईतील हे विद्यार्थी जे आहेत हे कॅम्पसमध्येच ज्यांनी हे ग्राउंड स्टेशन उभं केलेलं आहे त्या ठिकाणी सध्या जोरदार या सगळ्या माहितीवर रिसर्च सुरू झाला आहे। वीडियो जर्नलिस्ट अरिंदमसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।